सुरुवात करूया मुंबईतील एका धक्कादायक अशा बातमी अपघाताची आहे। मोठी बातमी समोर येते कारण कुर्ला परिसरात एक भरधाव एसटी बस मार्केटमध्ये शिरली आहे। या भरधाव बेस्ट बसनं 30 पेक्षा जास्त लोकांना चिरडलंय आणि या भीषण अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय तर 30 जण गंभीर जखमी झालेत। मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे। जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी होते आणि ही माहिती पोलिसांनी दिलेली आहे। एकंदरीतच हा अपघात किती गंभीर होता याची दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय। मुंबईतल्या कुर्ला परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे, ज्यामध्ये या बेस्टच्या धडकेमध्ये 5 जण आतापर्यंत ठार झाल्याची माहिती आहे तर 30 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। दरम्यान नेमकं हा अपघात का झालाय याची अजूनही तशी माहिती समोर आलेली नाहीये। नेमकं काय झालं, वाहन चालकाचं नियंत्रण सुटलं का असं बोललं जात आहे, परंतु पोलीस या घटनेचा आता तपास करताय आणि जो चालक आहे त्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ही दृश्य आपण पाहतोय, अतिशय धक्कादायक आणि चिंताग्रस्त करणारी अशी ही दृश्य आहे। बऱ्याच गाड्या यामध्ये अगदी चक्काचूर झाल्या आहेत, यामध्ये टू व्हीलर्सही आहेत आणि रिक्षाही आहेत। तर आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी अगदी घटनास्थळावरून आढावा घेतलाय, आपण तोही एकदा पाहूया। कुर्ल्यामध्ये एक भीषण अपघात झालेला आहे। बसने साधारण 12 ते 15 जणांना उडवल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे। त्यामध्ये 2 ते 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे। कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवर आंबेडकर नगर येथील बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे। तुम्ही पाहू शकता, हीच आहे ती बेस्ट बस। या बेस्ट बसने साधारण 12 ते 15 जणांना उडवून त्यात 2 ते 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। रस्त्यावर चालणाऱ्या 10 ते 12 जणांना चिरडले, त्यात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे। सायन आणि कुर्ला येथील जे जवळील रुग्णालय आहे तिथे जे जखमी असेल त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलेले आहे। फायर ब्रिगेड असेल, अग्निशमक दल असेल किंवा मुंबई पोलीस येथील मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहे। जमाव आहे तो मोठ्या प्रमाणात इथे जमा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे, सध्या तरी वर्तवली जात आहे। मयूर साम टीव्ही मुंबई। तर एकंदरीतच कुर्लामध्ये झालेल्या बेस्टच्या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। त्याची दृश्य आपण सध्या पाहतोय। अगदी काळजात धडकी भरवणारा हा अपघाता आधीचा बेस्ट बसचा व्हिडिओ आहे। भरधाव एसटी बस ही बसनं रस्त्यावरून जाणाऱ्या 30 पेक्षा जास्त जणांना चिरडलंय आणि ही भरधाव बस कुर्ल्याच्या रस्त्यावरून सुसाटपणे धावत होती। वाटेत येणाऱ्या कार रिक्षांना उडवत ती बस थेट मार्केटमध्ये शिरली तर रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या बसचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालाय आणि तोच आपण साम टीव्हीवरती सध्या पाहतोय। अतिशय भयंकर असा हा अपघात झालेला आहे। कुर्ला परिसरात हा अपघात झालेला आहे आणि त्याचा सीसीटीव्ही तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय। या अपघाताची भीषणता या सीसीटीव्ही फुटेजमधूनच कळतीये। कार, टॅक्सी, रिक्षा अशा सगळ्या गोष्टींना चिरडत ही बस भरधाव वेगानं धावत असताना दिसत आहे। तर जेव्हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये 60 प्रवासी प्रवास करत असतानाचं कळतंय आणि बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे कदाचित हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आजची घटनामध्ये 25 पेक्षा जास्त जो लोक आहे ते इंजर्ड आहे। सर्व इंजर्ड लोकांचा या हॉस्पिटलमध्ये आणि आणखी सायन हॉस्पिटलमध्ये एक उपचार चालू आहे। त्यांच्या व्यतिरिक्त त्यामध्ये 4 लोकांची जो अनफॉर्च्युनेटली डेथ झालेली आहे आणि पोलीस आणि जो आमचे हेल्थ विभागचे डिपार्टमेंटचे डॉक्टर्स आणि आणखी जो स्टाफ आहे ते जो इंजर्ड आहे त्यांचे ट्रीटमेंटचा उपचार वगैरे करत आहे। तर LBS रोडवरील बाजारपेठेत या बेस्ट बसनं अनेक वाहनांना धडक दिली। यामध्ये काही रिक्षांचा सुद्धा चक्काचूर झाला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बेस्ट बस अत्यंत वेगात धावत होती। बसमध्ये जवळपास 60 प्रवासी होते आणि तरी सुद्धा बस चालक बेफाम बस चालवत असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केलाय। एकंदरीतच यात बस चालकाची ही चूक असल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे तो बेफाम भरधाव वेगानं जेव्हा बस चालवत होता त्यावेळी त्याचं नियंत्रण सुटलं किंवा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळत आहे। पूर्ण बसवाला उडून टेम्पोला उडून पूर्ण बिल्डिंगच्या आतला गेलं। सगळं बोलतोय की बस ड्रायव्हरचा ब्रेक फेल होता, पण मला असं वाटतं की कुर्ला स्टेशन पर्यंत आलं होतं। असा कोणत्या गाडी नाही, बस चालक नाव शिकत नाही की ते 10-50 मीटरच्या ते गिअरचं बरोबर ते गाडीला कंट्रोल करू शकतं। ते कमीत कमी 200 मीटरला सगळ्यात उडून आलं। सगळ्यात म्हणणं आहे की ते बस ड्रायव्हर नशेतला होता। गाडीत लोक घाबरलेले होते, काचा फोडून लोकांना बाहेर काढलं।
कारण इलेक्ट्रिक गाडी आहे. कारण ते कसं ते दरवाजे लवकर खुलत नाहीत, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला आहे. आता ही परिस्थिती आता पुढं काय आहे ते आता आम्ही बघू. ज्यावेळी ही बस निघेल तेव्हाच कळेल की खाली अजून किती बॉडी आहे. जो बिल्डिंग है ना वहाँ से बस ऑटो वाले पब्लिक को उड़ाते 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 सीधा यहाँ घुसा और वहाँ पर जगह पे ही 2 से 3 बॉडी वहाँ पर जगह पे हो गई और यहाँ पर नीचे गिरी तो एक बॉडी यहाँ लेडीज की और एक बच्चा को जो हाथ पे लगा उसको बचा लिया गया, पब्लिक को बचा लिया गया. तो उधर से पब्लिक को उड़ाते कम से कम 8 से 9 पब्लिक तो वहीं पर ही, पता नहीं अब कितनी बची कितनी नहीं, क्योंकि वहाँ से फटाफट पब्लिक ने हेल्प करके ऑटो में लेके गई उन लोग को और वो लोग को जितनी जल्दी हो सके हॉस्पिटल में, बाबा हॉस्पिटल में पहुँचाया गया और फटाफट उन लोग को पब्लिक ने हेल्प करके सबको पहुँचाया गया. बाद में फिर ये सब प्रोसेस चालू हुआ है. कम से कम 6-7 गाड़ी को, ऑटो को 2-3 ऑटो को तो वहीं पर जहाँ स्टार्ट से व्हाइट हाउस से उड़ाते हुए आया, फिर यहाँ से 3-4 गाड़ी, ये गाड़ी ऑटो ये और वो टेम्पो 2-3 टेम्पो उड़ा के सीधा अंदर घुसा. जख्मी का तो काउंट नहीं बता सकते. एक बॉडी तो यहाँ से निकाले, लेडीज की बॉडी है, जगह पे यहाँ पर खत्म. दोनों बस और गाड़ी के बीच में आ गई थी और बाकी बच्चे को बचा लिया गया, पब्लिक को तो सेफ निकाल लिया गया था पब्लिक के थ्रू. बाकी वहाँ पर 2 बॉडी को जगह पे हुए, मार्केट के पास 2 बॉडी जगह पे खत्म हुई और बाकी पब्लिक को हॉस्पिटल में, जावा हॉस्पिटल में लेके गया पब्लिक को. तर आताच आपण ऐकलं प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची किती भीषणता आहे ते नेमकं सांगितलेलं आहे की एकंदरीतच 200 मीटर पासून ही बस सगळ्यांना उडवत येत होती आणि अशामध्ये बसमधले प्रवासी खूप घाबरलेले होते. अगदी त्यांना बाहेर काढण्यासाठी काचा फोडाव्या लागल्या, कारण की ही एसी बस आहे आणि तिचं डोर सुद्धा लगेच मॅन्युअली ओपन होत नाही. त्यामुळे काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. तोपर्यंत रस्त्याने जाणाऱ्यांना या बसनं चिरडलं होतं. तर काही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की बस चालक हा नशेत असल्याचंही कळत होतं आणि त्यामुळे नेमकं बस चालक नशेत होता का, त्याचं नियंत्रण सुटलं का, की बसचा ब्रेक फेल झाला, याचा तपास होणं आता गरजेचं आहे. कारण की भीषण अपघात आहे, 5 जणांचा मृत्यू झाला आहे, 30 पेक्षा जास्त जण जखमी झालेत आणि 60 जणांचं जीवन हे टांगणीवरती होतं. तर यावरती नेमकं दिलीप लांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आणि कुर्लाचे जे आमदार आहेत कुडाळकर, त्यांनी मंगेश कुडाळकर यांनी सुद्धा काय म्हटलंय पाहूयात. त्यावेळेस बस सुरू झाल्यानंतर अशी माहिती मिळाली की ब्रेक फेल झाला आणि तो ब्रेक फेल असल्यामुळे ड्रायव्हर घाबरला गेला आणि ब्रेकची कोशिश न करता तो एक्सिलेटरवरती पाय दिला, त्यामुळे बस जास्त स्पीडमध्ये गेली. 30 ते 35 लोक जखमी झालेले आहेत. 3 डेड बॉडी आहेत, 4 सिरियस आहेत. जे जखमी झालेले आहेत त्यांना बाबा हॉस्पिटलमध्ये उपचार करू शकत नाहीये, म्हणून सायन हॉस्पिटल आहे, सेवन हिल हॉस्पिटल आहे, राजावाडी हॉस्पिटल आहे, कोहिनूर हॉस्पिटल आहे, सिटी हॉस्पिटल आहे, अशा ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था करतोय. अभी जो कुर्ला स्टेशन से पश्चिम से जो बस हमारी निकली थी, वो बस थोड़ी देर में ही उसका नियंत्रण छूटा चालक से और उसने सबको ठोकते ठोकते यहाँ पे बाबा साहब अम्बेडकर नगर में उसने बस घुसा दी है और उसमें उसने 5-6 गाड़ी को भी उड़ा दिया. उसमें पुलिस की भी गाड़ी है, पुलिस के भी 3 पुलिस उसमें जख्मी है और उनको सिविल में एडमिट किया गया है. बाकी सभी रुग्णों को बाबा हॉस्पिटल में लिया गया है. पहला प्रथम हमारा कर्तव्य है कि जो रुग्ण है, उनको जख्मी है, उनको पहला प्रथम उनको इलाज करना, उनको अच्छी तरह से बचाना, ये हमारा प्रथम कर्तव्य वो हम कर रहे हैं. कितने लोग घायल होने की खबर आई है शुरुआत में? उसके बारे में अभी मैं खुद जा रहा हूँ बाबा हॉस्पिटल में, लेकिन 20 के ऊपर ही आंकड़ा है. तर रात्री जेव्हा ही घटना घडली तेव्हाची आता आपण प्रतिक्रिया पाहिली. इथले आमदार जे आहेत मंगेश कुडाळकर, त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला आणि जे प्रवासी आहेत जखमी झालेले त्यांना जवळच्या रुग्णालयात सुद्धा तेव्हाच हलवण्यात आलं होतं. तिथे जाऊन रुग्णांची भेट सुद्धा त्यांनी स्वतः घेतली आणि जे प्रवासी सुखरूप वाचले आहेत त्यांच्या आयुष्याचा पहिले लक्ष देणं आणि त्यांच्या जखमींवरती उपचार करणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. तर नेमका हा अपघात कसा झाला, कसा होता घटनाक्रम, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात. एकंदरीतच 332 नंबरची ही बस होती. कुर्ल्याहून ती अंधेरीकडे निघाली होती. तर कुर्ला LBS रोडवरती बेस्ट बसची अनेकांना धडक देण्यात आल्याची माहिती आहे. बसच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 30 पेक्षा जास्त जखमी असल्याची ही माहिती आहे आणि मृतांचा आकडा हा वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. जखमींवरती भाभा आणि सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते आहे.